सत्ता स्थापनेच्या धावपळीत शिंदे दरेगावात राजकारण शिगेला आणि शिंदे गावाला. नमस्कार, मी विजय निंबाळकर. महाराष्ट्रात राजकारण शिगेला आणि एकनाथ शिंदे पोहोचलेत गावाला. दिल्लीतून आल्यानंतर नेमकं काय घडले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळवलंय. नव्या सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत आणि दिल्लीतील बैठकीनंतर थेट कोणतीही बैठक न घेता काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मूळ गावाची वाट धरली आहे. महायुती सरकारच्या शपथविधीच्या हालचाली सुरू आहेत, बैठकावर बैठका होत आहेत. या सगळ्या रणधुमाळीत एकनाथ शिंदे मात्र दरेगावात आले आहेत. एकनाथ शिंदेचे या साताऱ्यातील दरेगाव हे मूळ गाव आहे. या गावात त्यांची शेती आहे. महाराष्ट्राचं राजकीय वातावरण तापलं असताना एकनाथ शिंदेनी गावची वाट धरली आहे. एकनाथ शिंदे हे राजकीय कोहल्यातून वेळ काढून दरेगावात येतात. त्यांच्या दरेगावातील दौऱ्याला दरवेळी एक अर्थ असतो. यावेळी त्यांनी दरेगावची वाट धरली आहे. 2 दिवसाच्या या दौऱ्यात ते काय करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. एकनाथ शिंदेच्या दरेगावातल्या दौऱ्याबाबत काही विशेष वाटत नाही. दरेगावात एकनाथ शिंदेच्या मनाला शांती लाभत असल्याचं शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय. एकनाथ शिंदे हे महायुतीतील अत्यंत महत्वाचे भाग आहेत. एकनाथ शिंदेच्या 2 दिवसाच्या दौऱ्यामुळे सरकारच्या स्थापनेच्या हालचाली मंदावल्या आहेत. भाजपचा विधिमंडळ गटनेता निवडीनंतरच पुढच्या हालचाली सुरू होणार असल्यानं महाराष्ट्राच्या राजकीय हालचाली गतिमान होत आहेत. मात्र एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. सत्ता स्थापनेच्या धावपळीत शिंदे दरेगावात पोहोचलेत, पण आपल्याला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.